देवाटने निर्गमने शारीरौष्णानुवा पंडिता अनुसरण इथपर्यंत आपण काल होतो। त्याच्या पुढची स्मृती आहे रामदेव अटनी निर्गमनी। जे आकाशाचे रामदेव आहेत यांची स्मृती आपण काल पाहिली। आता ते अटनाला निघत आहेत आचार्यांची परवानगी घेऊन। अटनाला निघत असताना त्यांनी आपले गुरु म्हणजेच नागदेवाचार्य यांची आज्ञा घेण्याकरता ते आचार्यांकडे गेलेत आणि आज्ञा घेत असताना आचार्यांना त्यांनी भेट दिली आणि भेट देत असताना क्षेमालिंगन दिलेलं आहे। आचार्यांना क्षेमालिंगन देऊन भेटले रामदेव। आणि ज्या वेळेला क्षेमालिंगन दिला त्यावेळेला रामदेवाचं अंग हे गरम आहे, त्यांना ताप भरलेली आहे। आणि अशाही अवस्थेमध्ये ते अटनाला निघालेत। स्मृतीत पुढे येतंय, मग एक दिसी रामदेवे भट्टोबासा ते म्हणितले, भट्टो मी अटनासी जाई। रामदेव आचार्याने म्हणतात मी आता अटनाला जात आहे, अटनाला मी जाणार आहे, आपण मला अनुज्ञा द्यावी। ईश्वराने विहिलेली अस्थिपरी आहे, त्या विधीवर राहण्याकरता मी आता निघतो आहे। आणि भट्टोबासी म्हणे तले हो का जाये। आचार्य म्हणतात काही हरकत नाही, तुझी इच्छा जर आहे अटनाला जाण्याची तर तू जाऊ शकतोस। मग ते निघाले, बस निघायची तयारी पूर्ण केली आणि आता शेवटचा दंडोत करायचा म्हणून आचार्यांकडे गेले। भट्टोबासे निघता क्षेमदी धले। आणि आता रामदेव अटनाला जात आहे हे पाहून स्वतः आचार्यांनी रामदेवाला क्षेमालिंगन दिलंय। आपल्या हृदयाशी रामदेवाला घेतलं आचार्यांनी। तव तयाचे अंग ऊन लागले। रामदेवाचं अंग गरम आहे, म्हणजे त्यांना ताप आलेली आहे। ताप म्हणजे साधी सुधी ताप नाही, ज्याला आपण सन्निपात म्हणतो अशा प्रकारचा ताप। इतका अंगामध्ये ज्वर आहे, आपण थोडं जरी काही होत असेल, थोडं जरी शरीर साथ देत नसेल तरी सुद्धा बऱ्याच वेळा आपण विधीपासून दूर जातो। आणि का बाबा तुम्ही देवपूजेला आले नाही, नाही बाबा डोकं दुखत होतं, का बाबा आरतीला उभे राहिले नाही, नाही पोट दुखत होतं, का नाही आले, नाही अंग दुखत होतं। छोटे छोटे सबबी असतात, छोटे छोटे घटना असतात आणि आपण विधीपासून दूर जातो। ज्या विधीमुळे आपल्याला पारत्रिक लाभ होणार आहे त्या विधी सुद्धा आपण थोड्या थोड्या गोष्टींनी टाळतो। त्या अवसर प्रसंगी आपण उपस्थित राहत नाही। शास्त्र निरूपण असेल, शास्त्र घेणं असेल, अभ्यास घेणं असेल तरी सुद्धा आपण टाळतो, थांबत नाही, येत नाही। पण इथे रामदेव आहे, ज्याला देव कळालेला आहे आणि ज्याला शास्त्र कळालेलं आहे आणि ज्याला आपलं हित कळालेलं आहे की याच्याशिवाय पर्याय नाही, याच्याशिवाय तरणोपाय नाही आणि हे करणं गरजेचं आहे। हे देवानी विहिलेलं आहे विधी,
आणि तो करणं त्याच्यासाठीच हा जन्म आहे. देह त्याच्यासाठीच आहे. ही ज्याची धारणा झालेली आहे तो ह्या गोष्टीचं बाऊ करत नाही, ह्या छोट्या मोठ्या गोष्टीला तो जुमानत नाही. तो सर्वस्व झोकून देतो आपल्या स्वहितासाठी, आत्महितासाठी आणि ईश्वरासाठी. त्या अवस्थेवर रामदेव आहेत. कालही आपण पाहिलं की आईची इच्छा असताना सुद्धा त्यांनी परिच्छेद केलेला आहे. आपल्या परिच्छेदापासून रामदेव हे किंचितही बाजूला गेले नाही. आईची इच्छा आहे, आचार्यांची इच्छा आहे, तरी ते आपल्या निश्चयावर ठाम आहेत, दृढ आहेत. कशासाठी? या देहाचं या सार्थक व्हावं, हा जीव ईश्वर स्वरूपी लीन व्हावा, ईश्वराच्या साध्य सुखानुभूताची अनुभूती जीवाला घेता यावी. हा अट्टहास आहे रामदेवाचा. म्हणून अशा अवस्थेत ते आटण्याला निघालेले आहेत. शरीर साथ देत नसतानाही आटन करायला रामदेव निघाले. भट्टवासी म्हणेतले रामा तुझे अंग ऊन आहे का. जसा स्पर्श झाला आचार्यांना रामदेवाच्या शरीराचा, तसं त्यांना जाणीव झाली आचार्यांना की याच्या अंगामध्ये ताप भरलेला आहे, याच्या अंगामध्ये ताप भरलेला आहे. आणि अशाही अवस्थेमध्ये रामदेव आटण्याला जातो आहे. म्हणून आचार्य रामदेवाला थांबण्यासाठी सूचना करतायत की अशा अवस्थेमध्ये तू जाऊ नकोस. तिकडून हवा लागत आहे ना, त्याच्यामुळे आवाज येत आहे. अशा अवस्थेत तू प्रवास करू नकोस, आटण्याला जाऊ नकोस, तू थांब, असं आचार्य रामदेवाला म्हणतायत. भट्टवास रामा जोगिया जंगमाचे मरीती तीच काढती. आचार्य भट्टवासी म्हणितले रामा तुझे अंग ऊन आहे का. हो भट्टो मनो निजातो. माझं अंग गरम आहे म्हणूनच मी जात आहे. म्हणजे ज्या अविधीने मला ग्रासलेला आहे, ज्या क्रियेने मला हा ताप आलेला आहे, ज्या कर्मामुळे मला ही बाधा, मला हा त्रास होतो आहे, तो नासण्याकरता, तो संपवण्याकरता, त्याचा क्षय करण्याकरता, त्याचं क्षालन करण्याकरताच मी या निश्चयावर आलेलो आहे. म्हणूनच तर मी जातोय. ज्या वेळेला अशी अवस्था आपल्या ठिकाणी निर्माण होते किंवा असा प्रसंग आपल्या जीवनामध्ये निर्माण होतो, त्यावेळेला सकारात्मक विचार की बाबा मला हे का प्राप्त झालं, मला ही व्याधी किंवा ही अवस्था मला का निर्माण झाली, तर तिथे सत्सद विवेक बुद्धी जर आपली जागृत असेल, जर विचार जर आपण केला, तर आपल्या कुठल्या तरी चुकीच्या कर्माचं हे आपल्याला प्रायश्चित आहे. कुठल्या तरी चुकीच्या कर्मामुळे आपल्याला हा दुःख भोग उपस्थित झालेला आहे. आणि हा भोगल्याशिवाय आणि याला जर संपवायचं जर असेल तर परमेश्वरांनी सांगितले विधी करता विधी परिहारे. विधिरूप कर्मानेच अविधिरूप कर्माचा नाश होणार आहे. त्याच्याशिवाय अविधी नाशणार नाही. आलेल्या प्रसंगाचं, आलेल्या संकटाचं, आलेल्या तापाचं, आलेल्या दुःखाचं जर तुम्ही धरून बसले, त्याचा बाऊ केला, तर तो अविधी तुमचा दूर होणार नाही, तुमची पीडा दूर होणार नाही. म्हणून इथे सुद्धा जे उदरव्यथा पुढे स्थान आहे, जी व्यथा निर्माण झालेली भट्टवासांना, माती काम थांबलेलं आहे, पोटसुळेमुळे आचार्य जमिनीवर पडलेले,
आणि ते इतका त्रास होतोय त्यांना, ते काही हालू शकत नाही. आणि देव म्हणतात, व्यापार का थांबविला, माती काम का थांबवलं? तू करत नाही म्हणून बाकीचे कोणी करत नाही, तू करत नाहीस म्हणून बाकीचे कोणी करत नाहीस. आचार्य म्हणतात, काहीजी काय करू, माझी पूर्ण इच्छा आहे करायची, पण माझा पोटसोड इतका उठलेला आहे, इतक्या वेदना आहेत की मी काही करू शकत नाहीये. माझा पोटसोड थांबवा, मी करतो. देवाला काय म्हणले आचार्य, माझा पोटसोड, मला ज्या वेदना होत आहेत पोटामध्ये, मला जो त्रास होतो आहे, ते दुःख माझं तुम्ही थांबवा, मी काम करायला तयार आहे. देव म्हणतात तसं नाही, तसा ही व्याधी तशी हटणार नाहीये. तुला याच्यासाठी दास्य करावं लागेल, तुला याच्यासाठी व्यापार करावा लागेल, विधिरूप कर्म करावं लागेल. जे गुंडे आहेत बाजूला पडलेले, ते गुंडे उचलायचं. देव म्हणतात आचार्यांना, दगड. भट्टवास म्हणतात, मी जागचा उठू शकत नाही, तर तो दगड कधी उचलायचं? माझं तुम्ही ते थांबवा, मी उचलतो. अशी घे दे ठी किती दगड उचलायची याच्यावर बरीच चर्चा झाली. शेवटी सगळी चर्चा होऊन 22 गुंडे, म्हणजे सांगण्याचा मतिता अर्थ, आचारस्थळामध्ये जाय 22 आधी, जे 22 वचन आहेत की जीव धर्मावरून कसा जातो, धर्मावरून त्याचं अधपतन कसं होतं, त्या दोषाचं दोषरूप कर्म तसे आचरण झालेले असल्यामुळे, तसे दोष पूर्वी घडलेले असल्यामुळे ही व्याधी तिथे निर्माण झालेली आहे. जाय 22 आधी दोष, धर्मावरून तुम्ही कसं पतन होतं तुमचं, कसं तुम्ही धर्मावरून ऱ्हास होतो तुमचा, त्या आचाराच्या सूत्रामध्ये परमेश्वराने 22 वचनात सांगितलेलं आहे. जीव धर्मावरून कसा ढाळतो, आणि मग ते दोष आचार्यांचे दूर करायचे आहेत. त्या दोषामुळे त्यांना पोटसोड उठलेलं, लक्ष ठेवा. म्हणून 22 गुंड्याची ठी झाली, 22 दगड उचलायला देवाने सांगितले आचार्यांना. आणि आचार्याला मग ठीक आहे, आणि आचार्यांनी सुरुवात केली. पहिल्या दगडाजवळ गेली, कथत कोणत गेले, कमरेत वाकून गेले, दगड दोन्ही हाताने धरला, सरळ उभा राहता येत नाहीये, इतक्या वेदना आहेत पोटामध्ये, इतका त्रास आहे. आणि तो दगड कसा तरी पोटाला लावला, आणि जिथे आणून ठेवायचा तिथे आणला, तर किंचित थोडं बरं वाटलं. दुसरा उचलला, आणखी थोडं बरं वाटलं. तिसरा उचलला, आणखी थोडं बरं वाटलं. चौथा उचलला, आणखी थोडं बरं वाटलं. असं करत करत 22वा दगड जेव्हा त्यांनी आणून ठेवला, निःशेष राहिले. जी वेदना होती, जी पीडा होत होती, ती पूर्ण थांबली 22वा दगड उचलल्याबरोबर. म्हणून इथे रामदेव म्हणतात, मनोनीच जातासे, ही जी पीडा निर्माण झालेली आहे, हा जो दुःख भोग मला प्राप्त झालेला आहे, ही संपवण्याकरता, हे नाशण्याकरताच मी आता आटण्याला निघलोय. विधीनेच अविधिरूप कर्माचा नाश होणार आहे. म्हणून ज्या ज्या वेळेला असा काही प्रसंग निर्माण होतो आपल्या जीवनामध्ये, आपण काय करायला पाहिजे? डबल सेवा करायला पाहिजे. डबल, प्रत्येक गोष्ट डबल करा. स्मरण वाढवा, चिंतन वाढवा, पठन वाढवा, स्तवन वाढवा, किंवा कुठेतरी जाऊन दास्य करा. स्थानावर जा, मार्गात जा, जिथे तुम्ही करू शकता तिथे जा, आणि त्या दोषाचं परिसरण करा. तो दोष कसा दूर होईल यासाठी प्रयत्न करा. उठलं की लगेच डॉक्टरकडे जाऊ नका. आपल्याला निर्माण झालेली व्याधी कशी दूर करता येईल सेवेने, दास्याने, तो प्रयत्न करा. नाही झालं तर मग डॉक्टर. दुःखभोग तसे प्राप्त होत नाहीत. आपल्या चुकीच्या कर्माशिवाय, अविधिरूप कर्माशिवाय दुःखभोग आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून अविधी जर हटवायची जर असेल तर विधिरूप कर्मानेच अविधीचा नाश होतो. म्हणून ते उदाहरण रामदेव देते आचार्यांना.
हो भट्टो म्हणूनच जातो. मग भट्टोवासी म्हणेतले रामा, जोगिया जंगमाचे मरे ते तेच काढिती. जोगी म्हणजे जो ज्याने संन्यासी, जंगम तोही संन्यासी, मरे ते तेच काढिती. आता जोग्याला काय त्याचं सर्वस्वच त्याने अर्पण केलेलं आहे देवासाठीच. संन्याशाने सर्वस्व देवासाठीच अर्पण केलेले. पुढे काय राहिलेले, जे काही करसाल ते देवासाठीच आहे. तुम्ही जे काही इथे राहून करसाल, गुरुकुळात राहून करसाल, जेही विधिरूप कर्म तुम्ही करसाल ते त्यांनी ते दूर होणारच आहे. आणखी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता नाहीये, असं आचार्याने तिथं म्हणायचे रामदेवाला. तैसे मुंगियाचे मढे ते मुंगीच काढावे किंगा. जशी एखादे मुंगळा असतो की नाही किंवा मुंगी, त्याच्यातली जर एखादी मुंगी मेली किंवा मुंगळा मेला तर दुसरा जो मुंगळा आहे सचेतन तोच ते धरतो त्याला तोंडामध्ये आणि तो ते घेऊन जातो. तसं इथे संन्यासी जो झालेला आहे तो संन्यासी जे बाकीचं गुरुकुळ आहे ते सगळं तुझं करतील, तुझं सेवा करतील, दास्य करतील, तुझ्या प्रत्येक क्रियेला ते सहाय्यभूत होतील. इथून सन्निधानातून बाहेर जाण्याची तुला आवश्यकता नाही. तू इथे गुरुकुळात राह, इथे राहून सगळ्या गोष्टी घडतील, सर्व सेवाही घडेल आणि सर्व तुझे ज्या काही आहेत गोष्टी त्या सुद्धा दूर होतील. एकमेकासाठी आपण करतोच की नाही, देवाला वेळा ठेवून बाबा त्याच्यासाठी काही स्मरण करा, देवाला प्रार्थना करा. एकमेकाच्या सुखासाठी किंवा पीडा दूर होण्यासाठी देवाला प्रार्थना केल्या जाते. आणि जो सदैवाचा कन्वेचा असेल अशा जीवाची तितक्या अधिकाराच्या व्यक्तीने जर देवाला प्रार्थना केली तर देव ती पीडा दूर करतात. अनेक चरित्र आपण पाहिले. कालचं चरित्र पाहिलं, बाईसेला किंवा आली, बाबा मधी तर घ्या, आता लय वेळ झाला, वाढ वेळ झाला, खूप वेळचे उन्हामध्ये उभे आहेत, काय अपराधी त्यांना मध्ये घ्या, त्यांना विचारा आणि मग काय करायचं ती शिक्षा करा. शेवटी बाईसाला म्हणावं लागलं आणि देवाला कवाड उघडावं लागलं. तसंही आपल्याही याचे जे कवाडा बंद झाले आपल्या दोषरूप कर्मामुळे, मळ कर्मामुळे, अविधिरूप कर्मामुळे देवाने आपले कवाडा लावून घेतलेले आपल्यासाठी, सहजासहजी आपला स्वीकार होत नाही. तर हे कवाडा जर उघडायचे असतील आणि परमेश्वरांनी जर आपल्याला स्वीकारात घ्यावं किंवा आपण जी क्रिया करतो ती स्वीकारात घ्यावी असं जर वाटत असेल तर असे जे अधिकरण आहेत, असे जे सदैवाचे पुण्यवान आत्मे आहेत त्यांना आपण आग्रह केला पाहिजे. त्यांनी देवाला प्रार्थना केली पाहिजे. त्यांनी देवाला तुमच्यासाठी प्रार्थना केली जर तर हे तुमचे सुद्धा कवाडं उघडले जातात. तुम्हाला सुद्धा ईश्वरापर्यंत जाण्याचा योग येतो. पण निदान आपला भाव, आपली इच्छा पाहिजे की माझ्यासाठी कोणी करावं. आपली श्रद्धा अशा व्यक्तीवर, अशा अधिकरणावर, ज्ञानी सत्पुरुषावर असावी आणि त्यांना आपण त्यांच्याजवळ जाऊन प्रार्थना करावी, बाबा माझ्यासाठी देवाला तुम्ही विनंती करा, माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. आपण जी क्रिया करतो, अन्नदान करतो, हे उचित क्रिया करतो, काय कारण आहे? तिथे क्रिया करताना आपण म्हणतो की तुम्ही ईश्वराचे अनुसरलेले साधनवंत आहात. मी असा अभागी आहे, अनेक सृष्ट्या मी वंचकत्व करत आलो, अनेक सृष्ट्या पदार्थ असून मी संपादले नाही, ईश्वराला संपादले नाही, ईश्वराच्या साधनाला संपादले नाही, सगळं असतानाही क्रिया केल्या नाही. मी असा जरट आहे, कर्मट आहे, वंचक आहे, पातकी आहे. सर्व काय असेल नसेल ते दूषण, माझी काय चटणी भाकर आळणी खरट तुरट जे असेल ते गोड करून घ्या, स्वीकारात घ्या. दुःख करायला पाहिजे. क्रिया स्वीकारात पडण्यासाठी ईश्वराजवळ बी दुःख केलं पाहिजे आणि जे लोक तुमचं अन्नदान घेतात त्यांच्या जवळही आपण दुःख व्यक्त केलं पाहिजे की मला ही क्रिया घडली नाही, घडत नाही, कुठून तरी कसं तरी आता योग आलेला आहे. जरी मी क्रिया करताना दिसतोय तरी ही स्वीकारात पडेल की नाही पडेल याची शाश्वती नाही. याकरता आपण दुःख व्यक्त केलं पाहिजे, तळमळ व्यक्त केली पाहिजे आणि आवर्जून प्रार्थून त्या पात्रांना विनंती करून की ही माझी निदान लेखे लागलं पाहिजे, ही प्रार्थना केली पाहिजे. हा विषय येतो.
तशी इथं आचार्य म्हणतात की बाबा गुरुकुळामध्ये आहे, गुरुकुळ आहे तुझ्यासाठी, मार्ग आहे, जोगी असेल जंगम असेल त्याचं करणार कोण? गुरुकुळातलेच लोक सेवा करणार आहेत, गुरुकुळातले लोक तुला साह्यभूत होणार आहेत, काही आवश्यकता नाही बाहेर जाण्याची. ते उदाहरण दिलं. तैसे मुंगियाचे मढे ते मुंगीच काढावे किंगा, तो रामदेवी म्हणितले. याच्यावर रामदेव म्हणतात, भट्टो तुम्ही म्हणता ते करू की गोसावी म्हणितले असे ते करू. बोला. इतका ठाम विश्वास आहे, इतका ठाम निर्धार आहे रामदेवाचा की आपले गुरु सुद्धा मना करत असताना किंवा गुरुनी उदाहरण दिलेलं असताना सुद्धा रामदेव आचार्यांना प्रश्न विचारतात, तुम्ही मला थांबायला सांगताय, तुम्ही म्हणतात ते करू का देवाने म्हटलं ते करू, गावोनी गावा जावे नित्याटन करावे, हे देवाचं म्हणणं आहे अनुसरलेल्या साधकाला. मग हे बरोबर आहे का तुम्ही म्हणता हे बरोबर आहे? मी नित्याटन करू की मार्गात राहू? तुम्ही म्हणतात तसं करू का देव म्हणतात तसं करू? हा प्रश्न रामदेवानी शेवटी आचार्यांना केला, गुरुलाच केला. भट्टवासी म्हणितले गोसावी म्हणितले तेच करी. शेवटी आचार्यांना म्हणावं लागलं, नाही रे बाबा, जे देवाने सांगितले तेच कर. मी म्हणतोय हे कर असं माझा आग्रह नाही, हा फक्त माझा सल्ला आहे, हा माझा सल्ला आहे फक्त. पण जे करायचं हे तुला ते देवाने सांगितलं तेच कर. मी तुझ्या या गोष्टीमध्ये आडवं येणार नाही, तुझ्या या विधिरूप कर्मात, या विधीसाठी मी आडवं येणार नाही. देवाने सांगितलं तेच कर. इतका निश्चय, इतका ठाम निर्धार देवावर आणि देवाच्या शास्त्रावर जर असेल तर कसे अधोगती होईल, कसं माणूस मागे फिरेल, कसं साधक मागे येईल? त्याचं कल्याणच होणार आहे. कैवल्यरत्न कुशलाल भन्ते. कुशलतेने जो धर्म आचरण करेल त्यालाच परमेश्वराचं कैवल्यरत्न प्राप्त होतं. कुशलतेने जो धर्म आचरण करतो ही कुशलता आहे, की ती कौशल्य आहे. कुशलता म्हणजे कौशल्य, कौशल्याने धर्माचरण करता आला पाहिजे. त्याला निश्चित परमेश्वराचं कैवल्य रत्न प्राप्त होत. तेने माते उद्धरिसी तुलेने रामदेव निघाले. आणि तू जे करणार आहेस त्याने तुझाही उद्धार होणार आहे आणि माझाही उद्धार होणार आहे. का? मी तुला निमित्त उपकारक आहे, तुझ्या या धर्माला मी निमित्त उपकारक आहे. त्या दृष्टीने ज्याच्या जवळ आपण असतो किंवा ज्याच्या उपदेशाचा अनुकरण करून आपण धर्म आचरण करतो त्याचंही भलं व्हावं आणि आपलंही भलं व्हावं याकरता कसं इतक्या कसोशीने आचरण करणं, वागणं, बोलणं गरजेचं आहे. नाही तर म्हणतो कोण आहे रे बाबा तुझा गुरु, तुला असंच शिकवलं का? तर गुरुचा आणि त्या शिष्याचं कुठं गाठ हे नसती, भेट हे नसती कान फुकल्यानंतर. आता तो गुरु तरी काय करेल शिष्याला, आणि शिष्याची आणि गुरुची भेटणं तर काय करायचं? दोष कोणाचा? आता ज्याने धर्माला लावलं त्याचा दोष, काही जो धर्माला लागला त्याचा दोष, काही ईश्वराच्या शास्त्राचा दोष, कोणाचा दोष? जो धर्माला लागला त्याचा. पण आपण सहज उच्चारतो शब्द का? समोरच्याची कृती जर चुकीची दिसली आपण त्याला दोष न ठेवता कोण आहे तुझा निमित्तकारक, तिथे जातो आपण. म्हणून इथे आचरण म्हणतात, तू जर तसं आचरण केलं तर तुझाही उद्धार आहे, माझाही उद्धार आहे.
पंडित केशवासा ते सवे पाठवणे. मग त्याची अशी अवस्था पाहून आचार्यांनी रामदेवासोबत पंडित म्हणजे दामोदर पंडित आणि केशवबास म्हणजे केशराज बास या दोघांना सोबत पाठवलेलं आहे. रामदेव निघाले तेवेळे तयासी ज्वरवाला होता. ज्या वेळेला रामदेव मार्गातून निघाले निंब्यावरून अटनासाठी, तेव्हा त्यांच्या अंगामध्ये पूर्ण ज्वर भरलेला आहे, ताप भरलेला आहे. भट्टवासी केशवास पंडित बासा ते म्हणितले, तुम्ही या ते दृष्टीची आळी राखा आन बुद्धीची पथ्य करा. जी अवस्था निधिवासाला जाताना आचार्यांची आहे, निधिवासा जाता ज्वर निवृत्ती, अंगामध्ये आचार्यांच्या इतका ज्वर भरलेला आहे ते स्वतःला सांभाळू शकत नाहीत. त्या तापेमुळे त्यांना विस्मरण आलेलं आहे. अशी अवस्था आचार्यांची आहे आणि आचार्य बिछाण्यावर झोपलेले आहेत. दुपारचं स्वामींचा पहुडून उपहूड झालेला आहे. स्वामी आसनावर बसलेले आहेत. सर्व भक्तिजन स्वामींच्या समोर येऊन बसलेले आहेत आणि निरूपण सुरू झालेलं आहे. आणि देव म्हणतात, तुम्ही सर्वे आले का वानरेश नाही ती वटवास का आले नाही. मग कोणतरी सांगितलं, ते आपण ते सांभाळती ना. बट्टोबा स्वतःला सांभाळू शकत नाहीत. का? त्यांना इतका ताप आलेला आहे की ते स्वतःला सांभाळू शकत नाही. त्या तापेमध्ये ते काहीतरी असंबंध बोलतायत, इतका ताप आलेला आहे. मग देवांनी सांगितलं रामदेवाला, दादूसांना जा बोलून आणा आचार्यांना. दादूच गेले आणि त्यांनी सांगितलं तुला देवाने बोलवलंय. आधी गेले, उठले ते लगेच. आचार्य गेले देवाच्या समोर. मग देव विचारतात, का तू आपल्या ते सांभाळू न शकशील, तू स्वतःला सांभाळू शकत नाहीस. आचार्य म्हणतात, कोण म्हणताय, कोण म्हणतास, मला काही झालेलं नाहीये. मग देव म्हणतात, अशा अवस्थेत जर तुला नेवाच्याला पाठवलं काही व्यापाराला तर जाशील. हो जाईल. मग बाईशीने देवाने बाईशीला आवाज दिला, ते काही अन्य असे हो म्हणे बाबा अन्य. मग 16 धामाचा वेच करायला सांगितलेले, बाजार आणायला सांगितलं आचार्यांना. आणि सरिये न सरिये 2 दाम जास्तीचे म्हणजे 18 दाम दिले. अंगात ताप आहे, स्वतःला सांभाळू शकत नाही, रक्तांबरवळे झालेले. देव म्हणतो ते त्यांना जेवा, पण तापेमुळे भूक नाहीये, तोंड कडू पडलेलं आहे, खाण्यावर इच्छा नाहीये, अन्नावर इच्छा नाहीये. अशा अवस्थेत आचार्य म्हणतात ठीक आहे. देवाने मान पाहिला, सूर्य झुकलेला होता, दुपारचे 3 वाजलेले होते. अशा वेळेला आचार्याने डोमेग्रामवरून नेवासेला जायला सुरुवात केलेली, प्रवासाला सुरुवात केलेली. अंगात ताप आहे आणि जसं सुरुवात केली, हो म्हटले आणि प्रवास करायला सुरुवात केली. घामाने सर्वांग चिंब झालं आणि अंगातला ताप आपोआप कमी होऊ लागला. मागून वामन मतविळास आलेत, ते पण नेवासेला निघलेत. देवाला काळजी, देवाने बाईसेला सांगितलं की याच्याजवळ भट्टवासासाठी शिदोरी पाठवा. त्यांना सांगितलं तो जोपर्यंत बोलणार नाही, म्हणणार नाही, तोपर्यंत तुम्ही काही द्यायचं नाही. तो म्हणल्यानंतरच प्रवास सुरू झाला. घामाने सर्व ताप निघून गेला. कुठं ओहळं तिथं स्नान केलं, जो थोडाफार ताप होता तोही निघून गेला. मग आता खडबडून भूक लागली. मग विचार करू लागले, देव म्हणत होते जेवण करा, मी नाही म्हणलो, त्यावेळेला माझ्या अंगात खूप ताप होता, आता मला कोण जेवण देईल. आणि मागून लगेच मावन मतविळास पोहोचले आणि भट्टवा जेवाल. आणि म्हणजे इथं जेवायला काय, आणि मग तो साठी शिदोरी पाठ. त्यावेळेला आचार्यांना गहीवरून आलं. आचार्यांना गहीवरून आलेलं आहे की माझी काळजी देवाला, कोण मी, काय माझं सामर्थ्य, काय माझं अस्तित्व.
तरी माझ्यासाठी देवाने मागून सिदोरी पाठवली. ती अवस्थाही ते रामदेवाच्यात. म्हणून आचार्य पंडित बासानंद केशवासाला म्हणतात, तुम्ही या ते दृष्टीची आळवी राखा. याच्यावर तुम्ही बारीक नजर ठेवा, कुठेही याला काही होता कामा नये. बारीक सारीक नजर ठेवा याच्यावर. आन बुद्धीची पथ्य करा. हा आजारी आहे, याच्या अंगात ताप आहे, याला जे सिद्ध पथ्य पाहिजे ते तुम्ही याला आबजवून द्या. हा तर मागणार नाही तोंडाने, परंतु तुम्ही गेल्यानंतर, समोर गेल्यानंतर तुम्ही एखाद्या घरी जाऊन सांगा, याच्यासाठी हा असा आहे, शीतपथ्य याला द्या करून. याची काळजी घ्यायला देवाने सांगितलं दामोदर पंडितांना आणि केशरदास बासांना. म्हणजे एवढी काळजी आचार्यांना पण आहे अनुसरलेल्या साधकाची. जी काळजी देवाला तीच काळजी आचार्यांना आहे. तीही म्हटले हो का. मग मागेला कडून तेही निघाले. ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं आम्ही करू. ते रामदेवा ते टाकूनी आले. रामदेवा ते म्हणजे ते रामदेवाच्या थोडं वेगाने पुढे चालत गेले. केशुबास रामदेवा पुढे काही श्लोक वाखाणी ती. आणि प्रवासामध्ये केशराज बास रामदेव जो आहे त्याच्या समोर काही श्लोक म्हणत होते. श्लोकांचे त्याला अर्थ सांगत होते, संस्कृत श्लोकांचे अर्थ सांगत होते. पंडित बास काही धुवा ओवे चौपदी म्हणती. आणि दामोदर पंडित काही ओव्या परमेश्वराच्या म्हणत होते, काही चौपद्या म्हणत होते. ते रामदेवा काहीच चित्ती न लगे. हे सर्व जरी चालू आहे तरी रामदेवाचा याच्यातलं काही, रामदेव या श्लोक ऐकण्याने किंवा चौपद्या ओवी गायल्यानेही त्यांचं मन ठिकाण्यावर नाहीये. त्यांचं मन सुभर नाहीये. त्यांचा एकच ध्यास आहे देव. एकच चिंता आहे देव भेटण्याची. एकच तळमळ आहे, परमेश्वर प्राप्तीची तळमळ आहे. रामदेवा काहीच चित्ती न लगे मग भिक्षे जाती. देवाने विहिलेला जो विधी, भिक्षा मागून भोजन, अशा या अवस्थेत भिक्षेला ते जात होते. मागोन पंडित केशुबासही जाती. त्यांनी भिक्षा केल्यानंतर तिथे केशराज बास आणि पंडित बास जायचे. तया ते दृष्टी सुनी भिक्षा करीती. त्याला टाळूने भिक्षा करायचे आणि ज्या घरी भिक्षा मागायची तिथे शीतपथ्य याच्यासाठी लागणारे पदार्थ मागत होते केशराज बास आणि दामोदर पंडित. कवणी सोपस्कर भिक्षा घेऊ नये ते म्हणती. हे भिक्षा एकला महात्मा येईल तयाचा पात्री घालावी. केशराज बास आणि पंडित बास रामदेव भिक्षेला येणार त्याच्या अगोदर भिक्षेला जायचे आणि भिक्षा घेऊन आल्यानंतर ती स्त्री चांगले जे पदार्थ असायचे ते पदार्थ त्या स्त्रीला सांगायचे की आमच्यानंतर आमच्यासारखाच एक साधक आहे, तो येईल, त्यालाही सोपस्कर भिक्षा तुम्ही वाढा. आमच्या पात्रात वाढण्यापेक्षा त्याच्या पात्रामध्ये ही भिक्षा वाढा. या परे काबजो न निरोपो न देती. किंवा स्वतः मागून त्याला जे लागेल, त्याला जे पचेल रुचेल असे पदार्थ स्वतः मागून घेतो केशराज बास आणि पंडित बास, त्याची काळजी घेण्याकरता. कारण आचार्यांनी ती आज्ञा केलेली. आचार्यांनी आज्ञा केलेली दोघांना की याचं शीतपथ्य तुम्ही करा आणि याच्यावर लक्ष ठेवा. म्हणजे इतक्या अनुरागाचा, इतक्या आवडीला हा पात्र झालेला शिष्य रामदेव. तो रामदेव तेथ येती तेथ उष्ण भात घालिती. ज्या घरी यायचे मग त्याला गरम भात वगैरे वाढलं जायचं, कारण यांनी अगोदर जाऊन निरोप दिलेला असायचा. ये रे दिसी रामदेव तो गाव सांडिती. अरे देवाने तर आपल्याला हे पदार्थ घ्यायला सांगितलेले नाहीये आणि हे तर आपल्याला मिळतायत. हे पदार्थ आपल्याला मिळतायत म्हणजे कुठेतरी आपला अनाधिकार आहे अजूनही.
आपल्या चर्येमध्ये कुठेतरी अनाधिकार आहे, म्हणूनच हे पदार्थ आपल्याला प्राप्त होत आहेत. देवाने ते घ्यायला नाही सांगितलं तर हे पदार्थ समोर का येतात? म्हणजे याचाच अर्थ आपला कुठेतरी अजून अनाधिकार आहे. आपण पूर्णपणे ईश्वराच्या कृपेला, ईश्वराच्या इच्छेला पात्र झालेलो नाही. कारण हे पदार्थ म्हणजे विघ्न आहे. हे पदार्थ मिळणं म्हणजे एक प्रकारे विघ्न आहे. हा विचार आहे सकारात्मक, ज्याला देव प्राप्त करायचा आहे त्याचा. ज्याला देव प्राप्त करायचा आहे त्याचा हा विचार आहे की आला विखो पाये हानावा. आहे का सूत्र? आहे ना? जर पदार्थ मिळत असतील, उपभोग्य पदार्थ मिळत असेल, तर समजायचं त्याला काय म्हणले देव? पाये हानावा. जसे एखादी व्यक्ती आवडत नाही, आपण लात मारून दिल बाजूला ढकलून देतो, तसं तो आलेला पदार्थ, आलेले विषय जे सुख भोगेत ते लाथारता आले पाहिजे. अनुसरलेल्या साधकाला असे मिळालेले सुखोभोग्य पदार्थ लाथारता आले पाहिजे. सोडायला सांगितले देवाने. आला विको पाये हानावा. आपण शोधणी केली पाहिजे आपली की बाबा हे तर देवाने नाही सांगितलं करायला. देवाने हे पदार्थ घ्यायला सांगितलेले नाहीत, म्हणजेच आपला हा अनाधिकार आहे. अजून आपण त्या अधिकाराला पात्र नाहीये. आपलं भांड कच्च आहे, आपलं मडकं काही अजून परिपूर्ण भाजलं नाही. जर पदार्थ येतात तर त्याच अर्थ येतात की ते विघ्न म्हणूनच येतात, आपल्याला धर्मावरून ढाळण्यासाठी म्हणूनच येतात. कारण पदार्थ, इंद्रियार्थ पदार्थ घेतले म्हणजे काय होणार? जाडे येणार, आळस येणार, सुस्ती येणार. तुम्ही चर्येसाठी दक्ष राहू शकत नाही, चर्येसाठी दक्ष असू शकत नाही, राहू शकत नाही. इंद्रियार्थ पदार्थ खायला की झोप येते, झोप आले की आळस येतो. ज्या वेळेचा जो विधी आचरण करायला पाहिजे तो विधी आचरला जात नाही. स्मरण ठाकतं, चर्या ठाकते, सगळंच ठाकतं, म्हणजे सगळंच थांबतं. आणि मग करू आता काय, नाही केलं तर काय बिघडलं, नंतर करू. आपण कुठे दुसरं करतो, देवाचं असतं करतो. आपण काही देवी देवतेला थोडं जात, आपण आपल्या घरात देवपूजा असते काय. मग सकाळी एकदा केली काय, रात संध्याकाळी एकदा केली काय. आळस. जी दक्षता पाहिजे धर्म आचरण करण्याकरता, ती दक्षता आपल्यामध्ये राहत नाही. पदार्थामुळे किंवा विषय भोग भोगल्यामुळे, सुखोपभोग भोगल्यामुळे ती दक्षता जी पाहिजे ती राहत नाही. राहते का? हा, नाही राहत ना. म्हणून सजग राहण्याकरता, दक्ष राहण्याकरता, जसं श्वान, म्हणून श्वान कुंडली घाली जे, आवाज आला की लगेच कान वर, तसं सदक सलग सजग. झोपेत नसेल तर हातात लगेच माळ घेतली पाहिजे. स्मरण करा, वेळ वाया घालवण्यापेक्षा चिंतन करा, वेळ लेखी लावा. आणि का गावा जाती, तो गाव लगेच ते त्याग करायचं, त्याग सोडून द्यायचं. तो गाव, त्या गावामध्ये ते थांबत नव्हतं. ते तही पंडित केशवास पथ्याचा उपाव करती. दुसऱ्या गावात गेले, तिथेही पंडित बास आणि केशराज बास त्यांना जे शीतपथ्य लागेल तेच देण्याचा प्रयत्न करत होते. ते आटण भंगू ने दिती. आणि एवढं सगळं होत असताना सुद्धा रामदेव आपला आटण जो विधी आहे तो भंगू न देती नित्याटन करतच होते. अशा या अवस्थेमध्ये ते काही एका जागेवर थांबले नाही, एका जागेवर पडले नाही, प्रवास करतच राहिले. अशा या अवस्थेमध्ये तथा केशमयंकाद्यागमने कहाळे कांड पतवा पतनानुवा. पुढची स्मृती थोडी वेगळ्या अंगाची आली.
मग ऐसा एक दिस हा प्रवास चालू आहे. अमृते मायाबा तयासी भेटी झाली. अमृते मायाबास हे मायाबास आहेत. त्यांना अमृते ही उपमा नामाभिधान प्राप्त झालेलं आहे. त्याची पण स्मृती आहे, पण थोडा सारांश सांगतो. आता जी काल परवा माहिती झाली अमृते मायावास, थोडस त्याचा सारांश सांगतो की आचार्य नागदेवाचार्य यांनी निंब्याला आपला आश्रम केला आणि सर्व गुरुकुळ आचार्यांच्या समवेत आहे. आणि आचार्यांचं जेव्हा शेवटचे दिस जवळ आले असं आचार्यांना वाटलं, सगळे गुरुकुळ तिथे जमा झालेलं आहे. आचार्यांनी सर्व गुरुकुळासमोर प्रायश्चित केलेलं आहे किंवा परमेश्वराने मला जे काही हा व्यापार निरोवला, माझ्यावर सोपवला, मी माझ्या पूर्ण काल याच्यामध्ये कुठे काही कमी अधिक कोणा अधिक वंचकत्व कोणाला काही केलं नाही. सगळ्यांना समान न्याय देण्याचा मी प्रयत्न केला. कोणापासूनच काही लपवून ठेवलं नाही. मला जेवढं शक्य होतं तेवढं सगळं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. असं ते दुःख करतायत. शेवटचे क्षण त्यांचे जवळ आलेले आहेत. अंगामध्ये ताप आलेला आहे आणि मग की मला हे असं का प्राप्त झालं वगैरे वगैरे ते आहे पुढं. आणि त्यांनी शेवटचा श्वास घेतला आचार्यांनी. आणि आचार्यांची दुसरे पहिले पुत्र महेश्वर पंडित ही वार्ता त्यांच्या कानावर गेली आणि ते निंब्याला गेले. आणि गेल्यानंतर तिथे जी आश्रम आहे, तिथे जी काही स्थावर जंगम प्रॉपर्टी आपल्या आजच्या भाषेत, तर ते तिथे गुरुकुळाला भांडू लागले की ही माझ्या वडिलांची आहे, माझ्या वडिलांनी प्राप्त केलेली आहे आणि ही प्रॉपर्टी आता माझी, तुम्ही ही प्रॉपर्टी मला मिळाली पाहिजे. सगळेजण म्हणतात भाऊ ते विरक्त झाले, निवृत्तीपर मार्ग त्यांनी स्वीकारला होता, ते संन्यस्त झालेले होते. आणि संन्यासाची प्रॉपर्टी ही प्रापंचिक लोकांसाठी, जे प्रवृत्तीपर लोक आहेत त्यांची नसते. मग न्याय निवाडा करू म्हणे बाबा याच्यावर आपण. आणि न्याय निवाड्यासाठी सुरू झाला प्रवास. मग तिथे हे जे मायाबास आहे, जो महेश्वर पंडित विष होऊन आले ते गुरुकुळावर, हे मायाबास त्याला अमृत होऊन प्रवर्तलेले आहेत, की सोबत चाललेले आहेत. जिथे प्रवास थांबायचा, दुपारची वेळ असेल, संध्याकाळी, तर हे मायाबास पूर्ण त्या महेश्वर पंडितांची सेवा करत होते, पूर्ण सेवा. आणि तो सेवेचा भाव पाहून शेवटी महेश्वर पंडित खजील झाले की मी विष होऊन प्रवर्तलेलो आहे, मी इथे भांडण्यासाठी आलेलो आहे, मी इथे मागण्यासाठी आलेलो आहे, आणि हे अशा अवस्थेत माझी सेवा करतायत. मी तर प्रापंचिक प्रवृत्तीपर मार्गातला साधक आहे, हे निवृत्तीपर मार्गातले साधक आहेत, आणि ही माझी एवढी काळजी घेत आहेत, खाण्याची, पिण्याची, अंथरूण टाकण्याची, सगळं. आणि ते खजील झाले आणि त्यांना उपरती झाली. आणि त्यांनी हे वाक्य त्यावेळेला वापरले की मी विष होऊन प्रवर्तलो आणि तुम्ही अमृत होऊन प्रवर्तले. मी तुमच्यावर विष होऊन आलेलो आहे आणि तुम्ही माझ्यावर अमृत होऊन प्रवृत्त झालेला, की माझी एवढी तुम्ही काळजी घेतात की मी एवढं तुमच्याशी सगळ्यांची भांडण्यासाठी, तुमच्या हक्काचं हिसकून घेण्यासाठी मी आलेलो आहे. आणि ते अमृते मायाबास. मग त्यांना ही उपमा मिळालेली, अमृते मायाबास. अमृत होऊन जगणं, विष होऊन जगण्यापेक्षा अमृत होऊन जगणं, दुसऱ्याच्या उपयोगी पडणं, दुसऱ्याला संजीवनी देणं, हा भाग आहे त्याच्या मागचा. त्यांची आणि यांची भेट झाली केशराज दासांची. आणि
बंद करता येईल ब्राह्मण वळ तिही गोसाव्याची मोघा अमृत श्राव्या लीळा सांगितलिया. हे जे अमृत मायबास आहेत त्यांनी रामदेवाला त्याचं जे दग्ध अंतःकरण झालेलं आहे त्याला अमृत म्हणून ते प्रवृत्त झाले की त्या श्रवणाने तरी त्याचं अंतःकरण स्थिर होईल, त्याला सुख वाटेल, समाधान वाटेल, म्हणून अमृत श्रावी लीळा या मायबास अमृतेंनी त्या ठिकाणी सांगितल्या रामदेवाला की जसं मनुष्य उद्विग्न होतो, बेचैन होतो, कशात मन लागत नाही आणि त्याचं मन रिझवण्यासाठी, त्याचं मन स्थिर होण्यासाठी, दुःख विसरण्यासाठी जसं संगीताचा वापर केला जातो आजकाल, संगीतात एवढी ताकद आहे, तशी ते हे यांनी अमृत श्राव्य लीळा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या लीळा ऐकून तरी त्याचं जे दग्ध अंतःकरण झालेलं आहे तो तापलेला आहे रामदेव, तो शांत होईल, स्थिर होईल, ही त्यामागची भूमिका होती. माये देवा तुवा गोसाव्याची मोघा अमृत श्राव्या लीळा सांगितल्या. हे तुलेने तेनेच काळे की एका दो दिसा हे निजे. येतुलेनी रामदेवी तोषोनी म्हणतले. आणि ह्या सगळ्या लीळा ऐकून अमृत श्रावे लीळा जेव्हा मायदेवा अमृते मायबासांनी सांगितल्या त्या लीळा ऐकून रामदेव तोषोनी म्हणतले. ते प्रसन्न झाले रामदेव आणि आनंदी होऊन, संतुष्ट होऊन, प्रसन्न होऊन ते म्हणतात, भले केले माई देवा, तू चांगलं केलंस माई देवा, तू जे काही मला अमृत श्रावी लीळा सांगितल्यास खूप चांगलं केलंस, त्यामुळे मला समाधान वाटते, मी स्थितप्रज्ञ झालो. तुवा गोसाव्याची अमोघा अमृत लीळा सांगितलिया. ज्या लीळा मी ऐकलेल्या नव्हत्या किंवा ज्या मला ऐकू येत नव्हत्या त्या लीळा तू माझ्या समोर कथन केल्यास मी भाग्यवान आहे. मी भाग्यवान आहे की तुमच्यासारख्या विद्वान व्यक्तीकडून मला ह्या लीळा श्रवण करायला मिळाल्या. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. मी बैसे तेत एक सुरूरू करी, मी बैसे तेत एक उरूरू करी. म्हणजे मी ज्या ठिकाणी थांबायचो प्रवासामध्ये तिथे केसराज बास श्लोकाचे अर्थ सांगायचे, त्याला त्यांनी उपमा दिलेली रू रू करी. मला ते काही गोड वाटत नव्हतं. जरी केसराज बास त्या श्लोकांचे अर्थ मला समजून सांगत होते, त्याच्यातलं मर्म सांगत होते, त्याच्यातलं गुह्य सांगत होते, तरी माझं तापलेलं मन, दग्धलेलं अंतःकरण, मला काही समाधान त्याच्यामध्ये लागत नव्हतं. म्हणून ते माझ्यासाठी करत होते, परंतु ते रू रू करी एक ठकठक करी. आणि पंडित दामोदर पंडित हे ओवी चौपद्या गात होते, ते ठकठक करायचे. आता गीत म्हणलं की थोडं वाद्य असतंच, ताल, ते ठकठक करी. त्या दोघाला अशी उपमा दिली रामदेवाने. तुवा माते निवविले, पण तू ज्या काही अमृत श्रावी लीळा सांगितल्यास स्वामींच्या, त्या लीळांनी माझं दग्धलेलं अंतःकरण, सैरभैर झालेलं माझं मन, जे माझं चित्त क्षणभंगूर झालेलं होतं ते मात्र आता शांत झालेलं आहे. मनही स्थिर झालेलं आहे आणि चित्तही ठिकाण्यावर आलेलं आहे. मी निवलो, मी शांत झालो. हे तुलेने तेनेच काळे की. आणि असं ऐकल्यानंतर एक वासना, त्याच वेळेला रामदेवाने आपले प्राण सोडलेले आहेत. किंवा एखादे दो दिसा येणे निजे, का काय त्या दिवशी का दुसऱ्या दिवशी रामदेवानी आपलं शरीर सोडलेलं आहे, नैश्वर शरीर. रामदेवा देहावसान मांडले, हे नैश्वर देहाचा त्यांनी त्याग केलेला आहे रामदेवाने. म्हणजे शेवटच्या क्षणी सुद्धा परमेश्वराच्या अमृत श्रावी लीळा त्यांना श्रवण करायला मिळाल्या. आणि ते ऐकून त्यांनी आपलं बस सार्थक झालं जन्माचं, आता काही नाही शिल्लक राहिलं.
जे पाहिजे होतं ते मला आता मिळालेलं आहे, याच्यापेक्षा मला काही नको आहे आता जास्त, बस हाच माझा शेवट आहे. हा विचार करून त्यांनी आपलं देह संपवलेलं आहे. देहावसान समये केशवासी महावाक्य व्याख्यान सांगितले. माईबास अमृतेबासांनी अमृतस्रावी लीळा सांगितल्या आणि त्याच वेळेला केशराज बासांनी महावाक्य निरूपण केलेलं आहे. जेव्हा त्यांच्या देहातून आत्मा बाहेर पडतोय अशा का समयीला महावाक्य श्रवणाचा योग रामदेवाला आलाय. पहा, हे तुलेनी देहावसान झाले आणि या देहातून प्राण पखेरू किंवा उडून गेले हे कळायला सुद्धा नाही. गंगाजी कवट हो इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. अनुप जलोटांनी गायलेलं भजन आहे. परमेश्वराजवळ त्यांनी प्रार्थना केलेली की माझी प्राण जात असताना परमेश्वरा काय करायला पाहिजे, की माझ्या डोळ्यासमोर हे सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. राधेचा अतूट प्रेम, मीराची निस्सीम भक्ती, द्रौपदीचा अट्टहास, हे जे काही पटल आहेत परमेश्वरा कृष्ण चक्रवर्ती, हे सगळे माझ्या डोळ्यासमोर तरळून जाऊ दे. माझं शेवटचा प्राण जात असताना हे मला सगळं आठवू दे, मला या सगळ्यांचं श्रवण होऊ दे. आणि अशा वेळेला माझे प्राण जावेत आणि शेवटचा श्वास निघत असताना सुद्धा तुझं नाव माझ्या तोंडामध्ये असायला पाहिजे. तुझं विस्मरण होऊन माझं देह जाणं म्हणजे एक प्रकारे पुन्हा मी या भवसंसारामध्येच येणं आहे. ही प्रार्थना आहे, ही चिंता, ही काळजी, हा अट्टहास देवाजवळ पाहिजे. म्हणून रामदेवाला प्राण पखेरू जात असताना महावाक्य श्रवण करायला मिळाले आणि अमृत श्रावी परमेश्वराच्या लीळाही ऐकायला मिळाल्या आणि त्याही तितक्या समर्थ पुरुषाकडून मिळाल्या. तितक्या ताकदीचे पुरुष आहेत ज्यांनी त्यांना हे श्रवण केलेलं आहे. तिही निक्षेप केला आणि तिघांनी मिळून त्यांचा अंत्यसंस्कार केलेला आहे रामदेवाचा. मग तिघे भट्टोबासा पाशी आले आणि तिघही केशराज बास, दामोदर पंडित आणि अमृते मायबास तिघही निंब्याला पुन्हा आचार्यांकडे आले. येता देखो न भट्टोबासी म्हणितले. आता ते येत आहेत तर काही त्यांना आनंद झालाय, काय हर्ष झालाय, काय उतावीळ येत आहेत. ते येत आहेत तर त्यांचे सुद्धा पाय पायामध्ये अडखळत आहेत. तिघांचे पाय एकमेकांमध्ये अडखळत आहेत. आपले पाय उचलल्या जात नाही, एक पाऊल ठेवून दुसरा पाय उचलल्या जात नाहीये. आता ही वार्ता आचार्यांना सांगावी कशी. आणि एक परमार्गाचा ईश्वरचा एक साधक अत्यंत परमोच्च याच्यावर चर्येवर असताना त्याने आपलं देह सोडलेलं आहे, हे सांगावं कसं. कारण एक साधक गेला परमार्गाचा तर किती क्षती आहे, किती नुकसान आहे, ती पोकळी भरून निघत नाही. म्हणून त्या वारीचं दुःख आहे तिघांच्याकडे. मायेदेव, केशवदेव, पंडित आले आणि सर्व गुरुकुळाला आचार्य म्हणतायत की तिघजण आता येत आलेत. पंडिताचे पाऊल हरी न पडे. दामोदर पंडितांना पाय उचलल्या जात नाहीये, की ज्यासाठी आचार्यांनी आम्हाला पाठवलं, रामदेवाची पूर्ण काळजी घेण्यासाठी आम्हाला पाठवलेलं होतं, त्याची पूर्ण दक्षता घेण्यासाठी आम्हाला पाठवलं होतं. परंतु सर्व करूनही रामदेव राहिले नाही. त्याची सर्व काळजी घेतली, शीतपथ्याची काळजी घेतली, त्याच्यावर लक्षही ठेवलं, तरी तो त्याच्या चरेवर दृढ असल्यामुळे तो गेला. आता काय सांगायचं, आचार्यांना काय सांगणार, काय उत्तर देणार आम्ही, गुरुला काय उत्तर देणार आता. म्हणून मग दामोदर पंडितांचे पाऊल उचलत नाहीये, पाऊल थांबले जातात, थबकतायत. रामाचे कहाळे कांड पडिले.
राम रामदेव राम कहाळे कांड, त्यांनी काळाने त्याच्यावर विजय मिळालेला आहे. रामाने काळावर विजय मिळवला नाही तर काळाने त्याच्यावर विजय मिळवला. म्हणजे काळ त्याला घेऊन गेला असं त्यांना म्हणायचे. तव ते आले आणि तिघे त्या ठिकाणी आले. भट्टोबासा भेटी झाली, तिघांची भट्टोबासांची भेट झाली. पंडित बासे केशवासे क्षेम वार्ता सांगितली. जे जे काही प्रवास जिथून सुरुवात केलता आणि शेवटच्या घटकेपर्यंतचा जे जे प्रसंग घडले ते सर्व ईशराज बासाने आणि दामोदर पंडितांनी आचार्यांच्या जवळ विशद केले, सर्व सांगितले. रामदेवाचे अवघेच बोल सांगितले. तो जे जे बोलला प्रवासामध्ये, जी जी चर्चा केली ती सर्व आचार्यांच्या कानावर त्यांनी घातली. माये देवा तू आलासी, माते तुवा निवविले. आणि रामदेव असे म्हणाले, माये देवा तू आलास म्हणून माझे अंतःकरण जे तापलेलं आहे, दग्ध झालेलं आहे, ते माझं तापलेलं अंतःकरण मात्र तू काय केलेलं आहे, निवविले, शांत केलंय. कारण संदेह होता ईश्वराच्या स्वीकारात मी पडेल न पडेल. त्यामुळे रामदेव तापलेला आहे की देव मला स्वीकारात घेतील का नाही घेतील, देवाच्या जवळ मला जागा मिळेल का नाही मिळेल. इतके चरेवर असताना सुद्धा ही भीती आहे, हा संदेह महादयशीलाही आहे, हा संदेह माईभट्टांनाही आहे, हा संदेह आचार्यांनाही आहे. कारण जे जे स्मृती आपण पाहतो, माईभट्ट सुद्धा शेवटचे श्वास मोजताना हेच वाक्य आहेत माईभट्टांचे. देव मला स्वीकारात घेतील का, हेच वाक्य महदांबेचे आहे, जिने नेवास्याला आपला नवगावला आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती पण आचार्यांना म्हणते की माझा उद्धार होईल का नाही होईल. हे इतक्या परमोच्च ज्यांना परमेश्वर सन्निधान लाभलेले साधक आहे ते सगळे, तरी संदेह उद्धरण्याचा आपण कुठे आहोत, आपली काय अवस्था आहे. आपण जे काही समाधान मानून घेतोय थोड्या थोड्या गोष्टीवर, थोडी जरी क्रिया केली तर आपण समाधान मानतोय की मी खूप काही धर्मरूप काम केलंय, खूप काही धर्म मी आचरण करतोय. असं नाहीये, असं नाहीये. खूप दृढ व्हावं लागेल, खूप सजग व्हावं लागेल, खूप दक्ष राहावं लागेल, खूप त्यागाची समर्पणाची भावना ठेवावी लागेल. तेव्हा कुठे काहीतरी थोडंफार चांगलं आपल्या भविष्यात निर्माण होऊ शकतं, काही होईल. एवढं सोपं नाही. भट्टोबासी अवघे ऐकून म्हणितले, नि सर्व ऐकून भट्टोबास म्हणतात, जैसे आपणे आते धिक्कारिजे तैसेच पुढला ते धिक्कारिजे, हे सौजन्याचे कार्य किंगा. जैसे आपणे आते धिक्कारिजे, धिक्कार असो, धिकधिकजीने मी भूमीला भार झालो. हे धिकधिकजीने, हे परमेश्वरा मी बोजा झालोय धरणीला, काही नाही माझ्या हातून चांगलं घडलं, कुठलंच विधिरूप कर्म माझ्या हातून घडलं नाही, पुण्यरूप कर्म माझ्या हातून घडलं नाही, चांगल्या सत्पात्राची माझ्याकडून सेवा घडली नाही, ईश्वराची सेवा घडली नाही, संताची सेवा घडली नाही, देवांनी जे सांगितलं तसं आचरण घडलं नाही, कुठलं सत्कृत्य सत्कार्य माझ्याकडून घडलं नाही, माझा धिक्कार असो. ही जी भावना ज्याच्या जवळ आहे तोच समोरच्याला सुद्धा धिक्कारतो. काय की शेवटी जन्माला येऊन काय उपयोग आहे आपला, तुमचा तरी माझा तरी. शेवटी आपण काय करत आहोत, कसं वागत आहोत, कसा व्यवहार आहे आपला, आणि जे सांगितले तिकडे कुठे आपलं लक्ष आहे, त्याच्यात कुठे आपण बसतो ईश्वराने सांगितलेले सिद्धांतात. म्हणजे स्वतःलाही धिक्कार नाही आणि समोरच्यालाही धिक्कार नाही.
कारण धिक्कारल्याशिवाय, अप्रतिष्ठा केल्याशिवाय कोणी सन्मार्गावर लागत नाही. आपला दोष कोणीतरी दाखवल्याशिवाय आपण तो दोष फेडत नाही. ती चूक आपण सुधारत नाही की बाबा हे तुम्ही चुकीचं करताय. जेव्हा समोरचा आपल्याला जाणीव करून देतो त्यावेळेला ती चूक सुधारण्याचा आपण प्रयत्न करत असतो. नाही तर म्हणतो माझा स्वभावच आहे तसं. पण तो स्वभाव आपला जरी असला तर तो समोरच्यासाठी, समाजासाठी हा चुकीचा असतो, त्रासदायक असतो. तो आपला स्वभाव असतो पण तो जगासाठी त्रासदायक असतो. म्हणून जो कोणी सुचवतो, जो कोणी तुमचा धिक्कार करतो त्यामुळे तुम्ही सन्मार्गावर येता. म्हणून आपल्याला स्वतःला धिक्कारणं आणि समोरच्यालाही धिक्कारणं या उद्देशाने, ह्या भावनेने हे वाक्य इथे आचार्यांनी उच्चारलेलं आहे की स्वतःचा धिक्कार करता आला पाहिजे की मी कोण आहे, काय केलं मी, काय घडलं मला, मी येऊन बोजाच झालो, आईबापाला बोजा झालो, समाजाला बोजा झालो, सगळ्यांनाच बोजा झालो, काही नाही, कुठलं सत्कार्य माझ्याकडून घडलं नाही आणि मी कधी तसा विचारही केला नाही. जे काही केलं असेल लौकिक जीवनामध्ये ते मी माझ्या स्वतःचं लाभाचं, फायद्याचं किंवा नावलौकिकासाठी, प्रतिष्ठेसाठी बस जे काही केलंय त्याच्यासाठीच जन्म गेलेला आहे. बाकी देवासाठी म्हणून, संतासाठी म्हणून काही घडलेलं नाही. हा जो भाव ठेवला तर काही चांगलं घडेल. हा विचार करून जर आपण जीवनामध्ये जगलो किंवा आपला जो प्रवास पुढचा राहिलेला आहे या विचाराने जरी केला तरी कुठेतरी चांगल्या विचारावर आपण चालत राहू. चांगलं सन्मार्ग आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळाल्यासारखं काहीतरी होईल. हा विचार या स्मृतीने तरी आपण आपल्या जीवनामध्ये उतरवला पाहिजे. ही स्मृती आपल्याला तो बोध देते की कुठे कसं करायचे, कोण्या विचाराने आपल्याला जायचे आणि देवासाठी काय करायचंय, किती सजग राहायचंय. हा विचार स्मृतीस्थळाचा, ह्या स्मृती ऐकत असताना जरी आपण तेवढं जरी करण्याचा प्रयत्न केला तरी खूप काहीतरी चांगल्या विचारावर, चांगल्या मार्गावर चालण्याचा आपला प्रवास आपण करू शकतो. या स्मृतीने आपल्याला ती जाणीव करून दिली. म्हणून पुन्हा पुन्हा या स्मृती आठवा, चिंतन करा, मनन करा आणि तसं वागण्याचा प्रयत्न करा. एवढी सदिच्छा. गोपाल कृष्ण महाराज की